असते, मंत्र जाप कंटिन्यू करत असते, सो ती स्वतःशी कनेक्टेड असते. इन केस कोणाला जर काही दुखावलं तर माऊली माफ करा म्हणते आणि पुढे जाते. सो तिथे ऍक्सेप्टन्स असतो. स्वतःच्या चुकीविषयी किंवा दुसऱ्याच्या चुकीविषयी हा विषयच नसतो. चूक झाली, कुणाची झाली यापेक्षा ती स्वीकारायचं आणि पुढे जायचं. सो काय असतो? ऍक्सेप्टन्स असतो. आणि ती पूर्णपणे विठ्ठलाच्या प्रेमात न्हाऊन निघालेली असते. बरोबर? तर हे जे सगळे कॅरेक्टरिस्टिक आता आपण जे बघितले, हे सगळे जे गुण आहेत हे सत्व गुणाच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत. तर शरीरामध्ये जसे 3 दोष महत्वाचे सांगितले, वात, पित्त आणि कफ, तसं मानसिक लेवलला गुण 3 महत्वाचे सांगितलेत, सत्व, रज आणि तम. तर तिन्ही गुण महत्वाचे आहेत. तिन्ही गुण एकमेकांना पूरक असतात. कुठला एकच गुण वाढला म्हणजे खूप चांगलं आणि दुसरा गुण खराब असं नाहीये. प्रत्येक गुणाच्या स्वतःच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत आणि ते गुण शरीरामध्ये उपस्थित असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मी पूर्णतः 100% सात्विक आहे असं होत नाही. तरतमता असते, कधी सत्वगुण वाढलेला आहे, कधी रज वाढलेला आहे, कधी तम वाढलेला आहे. तर रजोगुण म्हणजे नक्की काय? रजोगुण म्हणजे क्रियाशीलता. कुठलीही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी जे मोटिवेशन असतं ते म्हणजे रजोगुण. ध्येयाच्या मागे वेडे असतात ही लोक, खूप पुढी असतात. जिभेच्या आधी नसणारी लोक, टेस्टी खायला आवडतं, मसालेदार खायला. नॉर्मली तमोगुण म्हणजे स्थिरता, ज्याला हा प्राकृत सांगितलेला आहे. झोप म्हणजे काय? झोप येणं, शरीराला विश्रांती मिळणं, म्हणजे हे सुद्धा प्राकृत अवस्थेतला तमोगुणाचं काम आहे. पण जर तमोगुण लेवलपेक्षा जास्त वाढला तर अति झोप येणं, जास्त झोपून सुद्धा फ्रेश न वाटणं, अशा गोष्टी होतात. किंवा स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होतो, कंपॅरिझन दुसऱ्यांशी करण्याची सवय लागते. म्हणजे कुठलीही गोष्ट माहीत करून घेण्याची इच्छा राहत नाही, बसून राहायचंय. अस्वच्छता असते, म्हणजे स्वच्छता करायची नाहीये, स्वतःची पण नाही, आपल्या सराउंडिंग परिसरची पण नाही. आपल्यासारखं वाटतं. इमोशनली स्टक म्हणतो आपण, की मूव्ह ऑन करता येत नाहीये, पुढच्या ठिकाणी जाता येत नाहीये, आहे त्या क्षणाला स्वीकारता येत नाहीये. हे असं का? हे असं का ज्यावेळेला वाटायला लागतं किंवा दुसऱ्यांशी कंपॅरिझन ज्याला म्हणतो त्यावेळेला तमोगुणाचं प्राधान्य झालेलं असतं. पर्यंत रजोगुण हा चांगला आहे त्याच्या बाउंड्री पर्यंत, पण बाउंड्रीच्या बाहेर गेले की हे दोन्ही गुण आपल्याला त्रासदायक ठरतात. तर रजोगुणाच्या लोकांना कामिंग एक्सरसाइज म्हणतो आपण. आता हे सगळं तुम्ही नंतर मला एक्सप्लेन करालच, पण यांनी स्पायसी फूड कमी खायचं आहे, यांनी सोशल कमी व्हायचं आहे, यांना कामिंग एक्सरसाइज, माइंड कामिंग एक्सरसाइज म्हणजे प्राणायामचे प्रकार, मेडिटेशनचे प्रकार, हे राजयोग म्हणतो आपण, मेडिटेशन वगैरे, तर यांना तो उत्तम असतो. पण तामस मध्ये ऑलरेडी स्थिरता आहे, ऑलरेडी जडत्व आहे, ऑलरेडी इथं हेवी आहे, आणि जर त्यांना मेडिटेशनला बसवलं तर ती लोक झोपते. तर या लोकांना कंपल्सरी एक्सरसाइज, स्वेटिंग होणं या लोकांचं महत्वाचं असतं. तमोगुण म्हणजे काय? बसणं, स्थिरता. त्याला मोडायचं म्हणजे काय? तिथे रजोगुणाची वाढ करायला लागते. यांना एक्सरसाइज द्यायचे, यांना स्वेटिंग द्यायचं, यांना मेडिटेटिव्ह प्रकार जे द्यायचे हे चॅन्टिंग वगैरे अशा टाइप्स मधले, म्हणजे जिथे इन्व्हॉल्वमेंट आहे, मानसिक क्रियाशीलता आहे. मानसिक क्रियाशीलता देऊन रजोगुणामधनं मग सत्वगुणाकडे वळता येतं आहे. तर सत्व म्हणजे सात्विकता, म्हणजे प्युरिटी आहे. ग्राउंडेड असतात ही लोक, ग्राउंडेड असतात पण सेल्फ कनेक्टेड असतात. मगाशी आपण वारीच्या वेळेला बघितलं, शांतता असते यांच्याकडे, अनालिटिक पॉवर चांगली असते, हे रिॲक्शन देतील पण शांतपणे देतील. दुसरं ऍक्सेप्टन्स जास्त असतो आणि पीसफुल असतात. त्यांच्याकडे बघितलं की छान वाटतं, यांच्या सानिध्यात राहायला छान वाटतं. म्हणजे यांची एनर्जी जी असते ही पॉझिटिव्हिटी स्प्रेड करायची. परत वात असेल, जसं प्रकृतीचं आहे, तिन्ही दोष असतात पण त्यांचं पर्सेंटेज आहे, तसंच मानस लेवलला
तिन्ही गुण असतात, पण त्यांचं पर्सेंटेज आहे. आता जे काही कॅरेक्टरिस्टिक मी सांगितले त्याप्रमाणे आता आपल्या मनाची लेवल दिवसातून मॅक्सिमम वेळा कुठल्या कॅरेक्टर्स मध्ये आपण असतो हे आता आपण अनालिसिस करायचं. IQ सांगितलेला आहे, म्हणजे आपला बुद्ध्यांक सांगितलेला आहे. तसाच इमोशनल क्वोशंट आहे, सोशल क्वोशंट आहे, रिलेटेड गोष्टी आहेत या. पण भावनिक बुद्ध्यांक आणि सामाजिक बुद्ध्यांक सुद्धा महत्वाचा असतो. सामाजिक बुद्ध्यांक म्हणजे मूल्य शिक्षणाकडे जातं सगळं, आणि भावनिक बुद्ध्यांक म्हणजे मानसिक प्रकृती येते आपली, तो गुणांचं तरतमत्व. तर याच्यामध्ये सुद्धा हेच आहे की इमोशनल क्वोशंट जर वाढवायचं असेल तर आपल्याकडे सत्व गुणाची वृद्धी झाली पाहिजे. म्हणजे पुन्हा आलं योगासन, प्राणायाम, मेडिटेशन. योगा म्हणजे तुमच्या मेंटल काय म्हणतात ते मेंटल हेल्थ साठी आहे. इज अ योग. जसं अष्टांग योग मध्ये सांगितलं यम नियम, त्याच्यानंतर येतं आसन आणि प्राणायाम. यम नियम म्हणजे काय की काहीतरी रूल आहेत जे तुम्हाला करायचे नाहीयेत. यम पहिल्या गोष्टी म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी करायच्या नाहीयेत. दुसरी गोष्ट नियम म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जीवनामध्ये. जेव्हा ह्या दोन गोष्टी तुमच्या पक्क्या होतात की नाही, त्याच्यानंतर तुम्ही आसन करता तर त्याचा इफेक्ट चांगला. त्याच्यामध्ये जर प्राणायाम केलं तर ते अजून शांत होतं. आणि त्याच्यानंतर जे येतं दॅट इज अ प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे यम नियम आसन प्राणायाम हे जे तुमचे आहेत हे काय आहे, हे एक्सटर्नल आहे. हे तुम्ही बाहेरून स्वतःहून करू शकता. आणि त्याच्यानंतर इंटरनल येतं ध्यान धारणा समाधी. आता हे पण आपला जो मेन सब्जेक्ट आहे दॅट इज अ हेल्दी गट. आणि आपण काय हेल्दी लाईफच्या अवेअरनेस साठी आपण मिशन वरती आहोत. पण हेल्दी गट साठी ह्या गोष्टी काय करतात, मॅटर करतात. हेल्दी जाऊ दे, उद्यापासून तुम्ही तुमचे गुण पूर्ण 24 तासात ओळखायला सुरू करा आणि लिहून ठेवा. आपण नेक्स्ट सॅटर्डेला आपण त्याच्यावरती आपण काय करूया, चर्चा करूया. आणि परत आपलं मनस प्रकृतीवरती आपण थर्ड पार्ट आपण त्याच्यावरती घेतली. आठवड्यामध्ये तुम्ही स्वतःच गुण ओळखायला शिका. ज्यावेळेला तुम्हाला प्रॉपर वे कळेल की बाबा मी प्रत्येक वेळेला तुमची मनाची स्थिती कशी आहे ही तुम्हाला समजायला मदत होईल. असं आपण 2 मिनिटाचं एक मेडिटेशन करूया. कोण सांगेल? असं छान वाटलं मला. ओके. सो पहिलं मन एक्सप्रेस करणं पण तितकंच महत्वाचं आहे. नाही आवडलं तर सरळ नाही बोल. येस, एक्सप्रेस करणं म्हणजे कुठचा गुण आहे? एक्सप्रेस करणं म्हणजे सत्व गुणच झाला. मी तेच लिमिट मध्ये तेच मला अति म्हणायचंय. सर्वत्र वर्जित. येस, बाकीच्यांना एक्झॅक्टली. सगळ्यांना सांगायचंय अति सर्वत्र वर्जित हा नियम शारीरिक दोषांमध्ये सगळ्या ठिकाणी लागू पडतो. विदिन सर्टन लिमिट्स, ज्या वेळेला दोष असतात त्यावेळेला व्याधी नाही. विदिन सर्टन लिमिट्स गुण असतात त्यावेळेला मानसिक व्याधी नाही. विदिन सर्टन लिमिट्स तुमचं जेवण आहे, वडापाव असेल किंवा मग आणखी चायनीज भेळ असेल, व्याधी करत नाही. ज्यावेळेला लिमिट क्रॉस होतं, सगळ्या गोष्टींचं लिमिट वेगळं वेगळं आहे. ज्यावेळेला सगळ्या गोष्टींचं जे वेगळं वेगळं लिमिट आहे ते क्रॉस होतं त्यावेळेला मग प्रॉब्लेम स्टार्ट होतात. सो एक्सप्रेस करणं महत्वाचं आहे, पण कुठेपर्यंत एक्सप्रेस करायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. कधी एक्सप्रेस करायचं हे सुद्धा कळलं पाहिजे, आणि किती वेळा एक्सप्रेस केलं पाहिजे हे सुद्धा कळलं पाहिजे. सो हा अवेअरनेस हळूहळू डेव्हलप होतो ज्या वेळेला तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता किंवा तुम्ही इंटरनली विचार करायला चालू करता स्वतःच्या वागण्याचा. त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतली विवेक बुद्धी आपोआप जागृत व्हायला लागते. सो आपण इथेच थांबूया. सो टिल नाव टेक केअर, बाय बाय अँड जय गुरुदेव.